हिंदू धर्म परंपरेत कुलदेवतेला मोठे महत्व आहे. कारण कुलदैवत म्हणजे एखाद्या कुळाने पिढ्यानपिढ्या श्रद्धेने पूजलेली देवता. कुलदैवत हे केवळ देवतेचे नाव नसून कुटुंबाची श्रद्धा, कुलपरंपरा, धार्मिक संस्कार आणि पूर्वजांकडून मिळालेला वारसा यांचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक कुलदेवताच्या पूजा पद्धती आणि परंपरा प्रत्येक कुटुंबानुसार वेगळ्या असू शकतात. अनेक जण त्यांच्या कुटुंबियांसह वर्षातून एकदा तरी भेट देतात. यामागे नेमकं कारण काय आहे? वर्षातून एकदा कुलदेवताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यामागे धार्मिक तसेच भावनिक महत्व मानले जाते. जाणून घेऊया. हिंदू धर्म परंपरेत कुलदेवतेला विशेष महत्व आहे. एखाद्या कुटुंबाने किंवा कुळाने पिढ्यानपिढ्या ज्या देवता किंवा देवीची श्रद्धेने पूजा केली जाते तिला त्या कुटुंबाचे कुलदैवत म्हटलं जातं. कुलदेवताची परंपरा ही केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसून ती कुटुंबाच्या संस्कृतीशी, पूर्वजांशी आणि अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या धार्मिक संस्काराशी जोडलेली असते. कुटुंबातील लग्न, मुंज, नामकरण, वास्तुशांती किंवा इतर शुभ कार्याची वेळी कुलदेवतांचे स्मरण करण्याची अनेक घराण्यांमध्ये परंपरा आहे. काही कुटुंबे दरवर्षी आपल्या कुलदेवताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात, पूजा करतात आणि नैवेद्य अर्पण करतात. यामागे नेमकी काय भावना असते जाणून घेऊया. कुलदेवताची पूजा ही पूर्वजांकडून आलेली परंपरा मानली जाते. वर्षातून एकदा दर्शन घेतल्याने पुढच्या पिढीलाही आपल्या कुळाची आणि परंपरेची ओळख राहते. कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी देवतेचे स्मरण करून दर्शन, पूजा आणि नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा ही देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम मानलं जातं. काही घराण्यांमध्ये ठराविक तिथी, सण किंवा उत्सवाच्या दिवशी कुलदेवतेला भेट देण्याची परंपरा असते. अशा वेळी दर्शन घेणे हा त्या कुटुंबाच्या कुलाचाराचा भाग असतो. कुटुंबाने केलेला नवस, पूजा किंवा धार्मिक संकल्प पूर्ण झाल्यानंतर कुलदेवताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची काही कुटुंबाची पद्धत अनेक ठिकाणी आहे. कुलदेवताच्या दर्शनाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. त्यामुळे धार्मिक श्रद्धेसोबतच कुटुंबातील नातेसंबंधही दृढ होण्यास मदत होते. प्रत्येक कुळाचे पूर्वज ज्या देवताची आराधना करत आले आहेत ते कुलदैवत असते. दरवर्षी दर्शनाला जाऊन आपण त्या परंपरा आणि मूळ शक्तीशी जोडलेला राहतो. धार्मिक श्रद्धेनुसार कुलदेवताचे स्मरण केल्याने कुटुंबाला मानसिक आधार मिळतो. तसेच संकटाच्या काळात किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी कुलदेवताचे नाव घेतल्याने मनाला धीर मिळतो. त्यामुळे कुलदैवत हे अनेक कुटुंबांसाठी श्रद्धेचे आणि भावनिक आधाराचे केंद्र मानले जाते. कुलदेवताची उपासना ही पूर्वजांकडून पुढे आलेली परंपरा असल्यामुळे तिच्यामुळे नवीन पिढीला आपल्या कुटुंबाच्या मुळाची आणि धार्मिक वारशाची ओळख होते. कुलदेवताच्या दर्शनाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंधही अधिक दृढ होते. कुलदेवता माहीत नसेल तर सर्वप्रथम घरातील ज्येष्ठ व्यक्तींना विचारावे. पूर्वजांचे मूळ गाव, जुनी लग्नपत्रिका, धार्मिक कार्यक्रमांच्या नोंदणी किंवा कुटुंबाच्या परंपरेनुसार माहिती मिळू शकते. मूळ गावातील मंदिरात किंवा पुजाऱ्यांकडेही चौकशी करता येते. केवळ आडनाव किंवा गावावरून कुलदेवता ठरवू नये. माहिती मिळेपर्यंत आपल्या इष्टदेवतेचीही श्रद्धेने पूजा करावी. सर्व हिंदू कुटुंबासाठी वर्षातून एकदा कुलदेवतेला जाणे असा सार्वत्रिक धार्मिक नियम तर नाहीये. मात्र काही घराण्यात दरवर्षी दर्शन घेण्याची प्रथा असते. तर काही ठिकाणी विशिष्ट सण, तिथी किंवा कौटुंबिक प्रसंगानुसार कुलदेवताची पूजा केली जाते. ऋतुसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.